जाणून घेऊन मराठीचा प्रश्न सोडला नाही अशी अंतता व्हावी म्हणून कोणाचंही ऐकलं नाही. मनमानी करणारा हाकीत होतो तो म्हणून तसंच वागलं पाहिजे असा एकलखोरा अपराधीचा मुख्यमंत्री लागल्यामुळे महाराष्ट्रातील असले व्हायला लागले. केबल मिळाला तुझा केबल आहे ना? ठीक आहे केबल आहे, फक्त केबल आहे तिकडे आता. बारीक लेकरासारखं ऑडिओचा काय करणार? मराठ्यांना बालबुद्धी असल्यासारखं येण्याचा काढू का? मराठ्यांना छेडतो, वाय केबल अपमान करतो. उलटवाद आंदोलन नाहीये तर उलट प्रवेश आहे. त्याला मी 4 महिन्यापूर्वी सांगितलं होतं आम्हाला मुंबईत यायचं नाही, आरक्षण देऊन टाक. सगळ्यात आधी समजून घ्या, गोरगरिबांच्या लेकराच्या भावना समजून घ्या. उलटवाद सरकारी गपूर आहे. त्याला आम्ही सांगितलं की लेकरांनी ऐकायला पाहिजे होतं. त्यामुळे मीडियाच्या बांधवांनी त्याला बोललं पाहिजे, गोरगरीब शेतकऱ्याच्या पोराला बोललं नाही पाहिजे. ते जरा समजून घ्या. आज आम्ही तुमच्या दारात तुम्ही जर काही शब्द प्रयोग करता तुम्ही लावलाय तर मग काही मीडियाबद्दल आम्हाला पण विचार करावा लागला. केबल का असेल आहे रे? नाविलाज आमचा सुद्धा, तुमचा नाविलाज असेल तर मग आमचाही नाविलाज. कारण राज्यातले आम्ही सुद्धा 7 कोटी चॅनल बघतो आणि काही नाही सारखं आमचं काही खोट्या नाट्य सिलेंडर असले आम्हालाही त्याच्यावरती काही चॅनलबद्दल विचार करावा लागला आहे. आणि आम्ही जर एकदा पक्का विचार केला तर मग मराठी आणि आमच्या ऐकण्यातले बाकीचे बांधव असे मिळून असंही 8-9 कोटी लोकांनी आम्ही जर ठरवलं तर आम्ही सुद्धा काही चॅनलबद्दल निर्णय घेऊ शकतो. हे पण खोटं नाही. कारण तुमच्या 2-4 दिवसापासून काही चॅनलचं आम्ही बघतो, जाणून बुजून तुम्ही काही ना काहीतरी चांगलं गुगल आमच्याकडे आणताय. आम्ही एवढे येडे नाही आहे. तुम्हाला सरकार लागत असेल, पक्ष लागत असेल, त्याच्यामुळे तुम्ही खोटे नाते आरोप करून काहीतरी रंगायचा प्रयत्न करता. रंगू नका. तुम्ही रंगायला जाता आणि सरकारच्या नेत्याचं ऐकून इकडं जर मराठ्यांनी आणि मराठीच्या महाराष्ट्रातल्या 9 ते 10 कोटी मित्र जर ठरवलं तर मित्राचा नादा सगळा देवाला होऊ शकतो. कारण आपण एवढं बोललो हे करीत असतो त्याचाही तुम्ही बारीक विचार करावा. 3 दिवस झाले तुमचं पण आम्ही काही जणांचं ऐकलं. आता आम्हालाही संशय यायला लागला तुमच्या उद्योग सुद्धा काही चॅनल होतं. त्या चॅनलवाल्यांनी पुढच्या काळात विचार करावा की उलटवाद ओवळ नाही तर मुख्यमंत्री तुम्ही काही काँग्रेस गोष्टी ऐकणार आणि आम्ही तुमच्याकडे आलो म्हणून तुम्ही ऐकणार, आम्ही ऐकून घेणार असे आम्ही पण नाही आहे. काही चॅनलने नाही बातम्या दाखवल्या तरी आम्हाला काय हरकत नाही, त्याची काय अडचण नाही. आम्ही आमचे सोशल मीडिया सुरू करू. पण तुमचे कसलेही आरोप सरकारचे ऐकून तुम्ही जर आमच्यावर करणार असला तर आम्ही ऐकून घ्यायला तयार नाही. मग आम्हालाही तुम्हाला बॅन लावायचं का काय ते आम्ही आमचं ठरवू काय करायचं तुम्ही. कारण आम्हालाही तेवढा अधिकार आहे, आम्हाला पण तेवढा अधिकार आहे. एखादे काही चॅनल जर आम्ही सांगितलं याला रिपोर्ट मारा आजपासून हे बघायचंच नाही तर महाराष्ट्रातले किमान आमच्या म्हणण्यावरती 9 कोटी लोक लावणार नाहीत ही आम्हाला कुठली खात्री. त्यामुळं सरकारचं ऐकून तुमच्या व्यवहाराकडून घेऊन नका. कारण 1 दिवस ऐकलं, 2 दिवस ऐकलं, 3ऱ्या दिवशी पण तुमचं तेच सुरू आहे पुन्हा. याचा अर्थ काही चॅनल जाणून बुजून घेतलं ऐकून आमच्यावरती रागा व्यक्त करायला लागले. तुम्ही काय फोटो दाखवणार आहेत, आमचं आहे ते आहे काय दाखवणार आहे तुम्ही. पण त्याच्यात मला संशय होतो. कारण काही असते वेळ आली तर नाव पण घेईन, वेळ आली तर नाव पण घेईन मराठीविषयी तुम्ही कसं चालता म्हणून. पण आता इथून पुढे आमचं चॅनल वगैरे हात जोडून नाही आहे. उलटवाद आंदोलन नाही आहे. उलटवाद सरकार इतर 4 महिन्यापूर्वी आम्ही सांगितलं होतं आरक्षण ते आम्हाला मुंबईला यायचं नाही. हे प्रश्न तुम्ही मुख्यमंत्र्याला विचारा. आमचं कशाला दाखवता? आम्हाला झोपायला जागा नाही, बसायला जागा नाही, खायला जागा नाही. हाई ते दुकानं बंद केली, आमची मागची लाईट बंद केली, ते दाखवलं तुम्ही काय केलं का नाही?
पोराचे काय हाल चालले, काय नाही चालले, गाड्या आली होती, जेवणाच्या गाड्या आली होती, उठलं सुटलं की आंदोलकाने असं केलं, आंदोलकाने तसं केलं. काय अडचण नाही, तुम्हाला दाखवा नाही दाखवलं तर आमची सोशल मीडियाने चालू, आम्ही जातवून लढणार आहे. तुम्ही उगाच काहीतरी सरकारचं ऐकून आमच्या मागे लागता हे सुद्धा चांगलं नाही. मग असं असतं बाबा, तुम्ही आम्हाला दाखल लागलात म्हणजे का तुम्ही कसं वागलात असं थोडं आहे. तर परवा ऐकलं तुमचं, तेरवा ऐकलं, काल पण ऐकलं, ठीक आहे. तुम्ही रोज तेच जर चांगलं वगैरे आमच्यावर सरकारचं ऐकून करणार, आम्ही तुमच्या चॅनलबद्दल विचार करणार, 100% करणार. बघा करतो आणि विषयात सगळे लोक तुम्हाला फॅसिलिटी असो, तुमचं काही असो, काही एक चॅनल बघणार नाही तुमचं. जे सांगितलं नाव घेतलेलं चॅनल बघणारच नाही मराठी. म्हणून पोरं उलटतात म्हणजे पोराची भावना समजून घ्या. पोराचं म्हणून चिखली अभियंता आहे, सरकारनं सुविधा नाही केली, जबाबदारी सरकारची असती. जेवणच आमचं बंद केलं तर आम्ही जेवायला आणलं, तर आम्ही जेवायला आणलं तर आमच्या गाड्या आलेल्या आहेत, हे पोरांचं म्हणणं आहे. तुम्ही उठलं सुटलं की तुमचं नावाच येतात, सरकार सांगा तसं लावा असं बातमी, लगेच तुम्ही तशा लावता. आम्हाला ते पण रिपोर्ट येते, कोण सांगत तुम्ही कोण पत्रकार, कोण आहे, कोणत्या मंत्र्याजवळच आहे, ती पण रिपोर्टिंग येते आम्हाला. तिथं नाव सांगितलं ना, पण काय का जवळ विसरतात तुमचं सुद्धा. मी खोटं बोलत नाही, 2 वर्षात एकदाही मी मीडियाबद्दल आणखी बोललो नाही, एकदा पण मीडियाबद्दल बोललो नाही. इतके मीडियावर प्रेम आणि माया करतो. पण इथं आल्यावर थोडंसं आम्हाला चित्रपणा दिसला काही जणांना, म्हणून हे बोलायला लागलो. म्हणजे 2 वर्षात थोडं शब्द काढला नाही. देवासारखे चॅनलवाले आणि पत्रकार देवासारखे. पण इथं आल्यावर काही जण चाबरे, त्यांना ते दिसलं आम्हाला, लक्षात आलं चाबरा आमच्या. ठीक आहे, आम्हाला नीट करायचं. तुमच्या याच्यामुळं तुमच्या संपादकाला अडचण येणार आणि तुमच्या चॅनलला अडचण येणार, हे पण ध्यानात ठेवायचं. माझं म्हणणं पुन्हा एक समजून घ्या, तुमच्या एका पत्रकाराकडून तुमच्या संपादकाला आणि चॅनलला अडचण नाही तुमच्या पत्राचा नाही आहे. आणखी मी नाव घेतलं मला घ्यावा लागेल नागरिकाचं नंतर. माझं पोरांना हात जोडून होत असतं, कधी जास्त झाला तर होऊ द्या. पोलीस बांधवाला सहकार्य करा, मुंबईत सहकार्य करा. सगळ्यांनी शिष्टी असं तुला पुढं असतात ते कॅमेरामॅन कोण होता? जागा सोडून द्या. अरे मी तुमच्यासाठी करत होतो. मला आज उठता बसता येणार, मला या अंगावरची अंगावर तुम्ही जरा समजून घ्या. मला तुम्ही जर प्रोफेशनल सुद्धा बोलायला लागत असताना तर काय अर्थ आहे का? मला इतका कडक कुपोषण तुम्हाला नाही निरोप द्यावा, इथं आलू नका, तिथं आलू नका, शांत राहा, ही मला तुम्ही अपेक्षा सुद्धा मला दम लागतो बोलताना. आज 4था दिवस, पहिले 2 दिवस म्हणजे 6 दिवस. मला तुम्ही आता बोलायला सुद्धा लावायला नाही. मी तुम्हाला म्हणायला पाहिजे का तिकडे बनवू नका, तिकडे बनवू, तुम्ही मनानेच रस्त्यावर उभा नाही राहिल्या पाहिजे, गाड्याने आलेल्या पाहिजे, मनानेच. मला बोलायचं असेल, पोटात आग व्हायची माया, मला आणखी त्रास होत नाही. माझं तोंड आता चिटकावं लागले, पाणी माझ्या तोंडाला सारखं पाणी यायला लागले, मला सारखं चिकायला लागलं, इतकं पाणी यायला लागले. शरीरातलं पाणी माझ्या बाहेर निघायला कडे तोंडातून नका. म्हणून माझ्या सगळ्या मराठा बांधवांना आंदोलकांना माझी विनंती, तुम्ही कोणीही अडवणी करू नका. CST असेल काय असेल ग्राउंडवर येऊन बसा, गाड्या ग्राउंडवर लावा आणि शांत राहा, ही माझी तुम्हाला नम्रपणानं विनंती सगळ्या. कायदा सोडून कुठेही आम्ही काही केलेलं नाही. 4-5 हजार लोक म्हणतात, 2-1,000 लोक घेऊन इथे काय. हे जर बेकायदा आहे, याचिकाकर्त्याला कळत नाही का? निवेदन दिलेलं आणि 4 महिने झालं सरकारला, मग त्याला तो दखल घेत नाही निवेदनाची. सरकारला बेकायदा का म्हणत नाही तो याचिकाकर्ता? सरकार बेकायदा आहे म्हणून मुख्यमंत्र्याला फोन करून सांगितलं मुंबईला आम्हाला यायचं नाही 4 महिन्यापूर्वी. याचिकाकर्ता का म्हणत नाही?
बोगस सरकार आहे, बोगस मुख्यमंत्री आहे. 4 महिने झालं सांगितलेलं फोन करून, तरी पण याने मुद्दाम शांतता अशांतता मुंबईची राज्याची बिघडली का म्हणत नाही. आम्ही सगळा वेळ 2 वर्ष सरकारला दिलाय. त्यामुळे मी देवेंद्र फडणवीसने मला इथं गोळ्या जरी घातल्या तरी मी उठत नसतो. थोड्या मागणीची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी मुंबई सोडत नाही. आणि मुख्यमंत्री साहेब, आणखीनही तुम्हाला सांगतो, जर तुम्ही ऐकत असाल तर, नसाल ऐकत तसे तर फडा, पण जर तुम्ही ऐकत असाल, आणखीन तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही. महाराष्ट्र मुंबईकडे निघणारे हे लक्षात ठेवा, पण त्याला काय आणखीन दिवस बाकी आहेत. त्याच्या आत मागणीची अंमलबजावणी करा. ते जर आले मग मात्र मुंबईत कुठेच उभा राहायला नाही जागा राहणार. कुठंच म्हणतो मी, उभा राहायला गाड्या लावायचं ते सोडून द्या, उभा राहायला जागा राहणार नाहीये. कारण ती येणाऱ्याची संख्या किमान 5.5 कोटीपेक्षा जास्त असणार आहे. म्हणून माझी विनंती, आणखीन तुमच्या हातातली वेळ गेली नाही. तुम्ही असंच गाफील राहिलात, याच्या मागं कोणी नाही. आता आमचं काही होत नाही, आम्ही याला आरक्षण देत नाही. आमची सत्ता आली, जेव्हा मराठी इकडे आले तेव्हा तुम्ही पळायला लागले. प्रत्येक वेळेस तुमचं गणित, तुम्ही बांधलेला अंदाज चुकवतोय. त्याच्यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही माझ्याबद्दल आयुष्यात विचार करू नका. मी विचित्र रसायने, मी विचित्र आहे. माझा समाज मला आयुष्यात सोडू शकत नाही. पक्षाला लाथ मारू शकतो माझ्यासाठी मराठा समाज, माझ्यासाठी पक्षाला लाथ मारू शकतो माझा मराठा समाज. एवढा माझ्यावरती प्रेम करतो माझा समाज, आणि मीही माझ्या समाजावरती तेवढं प्रेम करतो. तुमच्या एका चुकीमुळं देशाला डाग लागू शकतो. फडणवीस साहेब, तुमच्या एका चुकीमुळं, तुमच्या आडमुठ्यापणामुळं, तुमच्या बालिश बुद्धीमुळं, तुमच्या आडमुठ्या बुद्धीमुळं, तुमच्या देशाने भरलेल्या बुद्धीमुळं, मराठ्यांविषयी तुम्हाला आकाश आणि देश असल्यामुळं, या बुद्धीपायी तुमच्या अशा संकुचित बुद्धीपायी देशाला डाग लागू शकतो. मोदी साहेबांना डाग लागू शकतो, अमित शहा साहेबांना डाग लागू शकतो. तो लागू देऊ नका. पुढचा काळ अवघड राहील. हैदराबाद गॅजेट लावण्याची सरकारची तयारी सुरू झाली तर आनंदाची गोष्ट आहे. आम्ही त्यांचं कौतुक करू, पण मला 17 संस्थान पण पाहिजे. आपण बोलू नये, आपण अर्धवट का नसतं आपलं. 17 संस्थांचं गॅजेटवर पाहिजे. पश्चिम महाराष्ट्र माझा पुरा बसतो, मराठवाडा पण आहे. मला 17 संस्थान पण पाहिजे. केसेस पण पूर्ण मागं पाहिजे सरसकट. मला बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकरी आणि आर्थिक निधी पण पाहिजे. मी एकही गोष्ट त्यातली सोडणार नाहीये. म्हणून सरकारने त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवावं. मराठा आणि कुणबी एक आहे, तो पण मला जेवार पाहिजे, तो पण मला जेवार पाहिजे. मला सगळे सोयऱ्यांची अधिसूचनेचं काय झालं हे सुद्धा पाहिजे. मी तुम्हाला त्याच वेळेस सांगितलं होतं. मी आंदोलनाच्या अगोदर 1 महिना सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस पोलिसाचा वापर कार्यकर्ता म्हणून करतो. देवेंद्र फडणवीस पोलिसांचा वापर कार्यकर्ता म्हणून करतो. त्यांचे काही लोक आमच्यात घालून तेच हुलडबाजी करणार आणि आमच्या आंदोलकावर घालणार. ते आमचे कार्यकर्ते नाही आहेत. त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस असणारे पोलिस सुद्धा जाणून बुजून, हे देवेंद्र फडणवीसला माहीत आहे का नाही मला माहीत नाही, पण काही पोलीस असे आहेत जातीवादी की ते मराठ्याच्या पोराला उचकीत आहेत आणि त्या पोरांना सांगते असं आरक्षण मिळत नसतं,
तुम्हीच थोड्या उड्या हाणा. मग पोलिसच हे घडून आणतात. काही पोलिस गाड्या आडते देवेंद्र फडणवीस आडायचं सांगितलं म्हणतात. बघा, देवेंद्र फडणवीस जर ऐकत असला तर काही पोलीस असं सांगतात की तुम्ही गाड्या आडा मग आरक्षण मिळते. काही पोलीस असं करतात, गाड्या आडीत आणि म्हणतात मला देवेंद्र फडणवीस गाड्या आडीत सांगितलं, डायरेक्ट नाव सांगत होते. काही पोलीस रुमाल घालतो, देवेंद्र फडणवीस रुमाल घालायला सांगितलं म्हणते. हे प्रकार व्हायला लागले. त्याच्यामुळं माझ्या जर एकाही पोराला जर लागलं तर पुन्हा महाराष्ट्र कधीच सुरू जाणार नाही. मराठी जर एका पोराला काठी लागली तर पुन्हा मुंबईसह महाराष्ट्र कधीच सुरू होणार नाही. म्हणून पोराला दादागिरी करायची नाही, हे मी सरळ सांगतो. माझ्या पोराची काही चूक नाही. आम्ही तुम्हाला 2 वर्षापासून सांगतो आरक्षण द्या. माझ्या जातीची पण काही चूक नाही. माझ्या जातीला इतकी अडत करता तुम्ही, आमचं आरक्षण असून देत नाहीत. चल, धन्यवाद. मनोज जरांगे पाटील बोलत होते. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर जोरदार निशाणा साधलेला आहे. खरं तर मुंबई हायकोर्टात मनोज जरांगे यांच्या आंदोलनाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आणि तातडीनं जरांगेंच्या आंदोलनाविरोधात हायकोर्टात सुनावणी पार पडतीये. आणि याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी आता आंदोलकांना आवाहन केलंय, सगळ्या परिसरात शांतता राखावी असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी हा जो आडमुठेपणा केलाय त्यामुळे महायुती सरकारला असेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहांना डाग लागू शकतो असा इशारा देखील यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या मनमानीमुळे हे घडतंय असं मनोज जरांगे म्हणाले. त्यामुळे मी कायदा सोडून कुठेही काही केलं नाही असं ते म्हणाले. डीसीपी का एसीपी देवेंद्र फडणवीस साहेबाला पुन्हा एकदा सांगतो, तुमचा कोणीतरी समीर शेख नावाचा डीसीपी आहे. तो आंदोलकांच्या कॉलर धरतोय दंगल लागावं म्हणून. पोराला मग कॉलर धरल्यावर राग येतो, ढकलून दिल्यावर राग येतो. उपवासतो कुटाने करू नका देवेंद्र फडणवीस साहेब, लय पश्चाताप येईल तुम्हाला. तो कोण डीसीपी एसीपी त्याला सांगा. आणि आमच्या तिकडून बोलून घेतलेले जालन्याहून पोलीस अधिकारी पुरे गावाकडे हाकलून द्या. तिकडून जे इकडे बोललेत माकडे काही कामा दामाचे जातीवादी अवलादी देतात त्यांना पहिले इथून काढून द्या. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जाणून बुजून घडवून आणतायत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना हे सगळं महागात जाईल असा थेट इशारा यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे. एकीकडे हायकोर्टात सुनावणी पार पडतीये तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी आता सरकारवरती थेट निशाणा साधलेला आहे. मुख्यमंत्री साहेब यांच्या एका चुकीमुळे मोठा अनर्थ होऊ शकतो असा इशाराच त्यांनी दिला आहे. सीएसएमटी स्थानकावरती आंदोलकांची गर्दी ही हाताबाहेर गेली आहे. मंत्रालयाजवळ आंदोलक पोहोचलेत तर रेल्वे रुळांवर देखील आंदोलक उतरले. रेल्वे स्थानकावर आंदोलकांनी हुल्लडबाजी केलेली आहे. सीएसएमटी परिसरात आंदोलकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील केल्याचं पाहायला मिळतंय. आणि याच सगळ्या परिस्थितीवरती आता याचिका दाखल करण्यात आली आहे. मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक हे आक्रमक झाले. सीएसएमटी परिसरात आंदोलकांनी ठिय्या मांडला. सीएसएमटी बाहेर आंदोलकांचे खेळ खेळत आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. तर मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. तर पूर्ण मुंबईमध्ये मराठा आंदोलक हे आक्रमक झाले. शेअर मार्केटच्या इमारतीत त्यांनी घुसण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मराठा आंदोलकांनी आता हा धुडगूस घातल्याचं पाहायला मिळतंय. मराठा आंदोलक हे आक्रमक होत त्यांनी शेअर मार्केटच्या इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आलेली आहे.
वर्षा निवासस्थानावरील बैठक संपली. मराठा आरक्षणासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली. मुख्यमंत्री त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राधाकृष्ण विखे पाटील हे उपस्थित होते. तर मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. सध्या संपूर्ण मुंबई ही मराठ्यांनी जाम करून टाकली. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषण करतायत. तर जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आजचा 4था दिवस आहे. या आंदोलनाबाबत सरकारनं अद्यापही तोडगा न काढल्यानं मनोज जरांगेंनी उपोषण आणखी कडक केले. तर आजपासून त्यांनी पाणी पिणं देखील बंद केलेलं आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धग आणखी वाढत असल्याचं दिसून येत आहे. शशिकांत शिंदे आणि संदीप क्षीरसागर यांनी जरांगेंची भेट घेतली आहे. जरांगे आराम करत असल्यानं चर्चा झाली नाही असं यावेळी ते म्हणाले. अधिकार केंद्राकडे आहे. राज्य सरकारने ताबडतोब त्याचा निर्णय घ्यावा आणि तशा प्रकारचा निर्णय घेतला तो ओबीसीतून आरक्षण द्यायला कुठे अडचण येणार नाही. मराठा आंदोलनावर अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती हिनं पोस्ट केली आहे. तर आंदोलकांनी गाडीसमोर हुल्लडबाजी केल्याचा सुमोनानं आरोप केलेला आहे. भर दिवसा दक्षिण मुंबईत असुरक्षित वाटलं असं सुमोना चक्रवर्ती हिनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. तर काहीच वेळात सुमोनानं ही आरोपाची पोस्ट ही डिलीट केली. मराठा आंदोलकांना अन्न पाणी औषधोपचार पुरवा. अमित ठाकरेंनी मनसैनिकांना हे आवाहन केलेले. मनसे नेते अमित ठाकरे यांनी नुकतंच त्यांच्या सोशल मीडियावर एक प्रसिद्धी पत्रक शेअर केलं. या पत्रकाच्या माध्यमातून मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी मनसैनिकांना मराठा बांधवांना मदत करण्याचं आवाहन केलंय. काय करायचं? तीनही चारही गॅजेटियर बद्दल शिंदे समितीकडून अहवाल सरकारने स्वीकारायचा. बघा बरं का, तो सरकारने स्वीकारायचा. सरकारने स्वीकारल्यानंतर किंवा स्वीकारायच्या आधी राज्य मागासवर्ग आयोगाकडे देऊन राज्य मागासवर्ग आयोगाला सुद्धा सरकारने शिफारस सरकारला करायला लावायची. या 2 शिफारशी झाल्याच्या नंतर सरकार अहवाल घेऊन कॅबिनेट आणि राज्यमंत्रिमंडळ ते अहवाल ठेवून द्यायची, त्याची अंमलबजावणी करायची. 2 प्रकार आहेत. एक प्रकार विशेष अधिवेशन बोलवा किंवा राज्यमंत्रिमंडळ कॅबिनेटची बैठक बोलून तुम्ही त्याची अंमलबजावणी करा. प्रक्रिया पार पाडत असताना सरकारने तुम्ही म्हणलात रात्रभर मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री बसलेत म्हणून सांगायला लागले. ते जर रात्रभर बसले असले तरी इतकं खिचकट करायची गरज नाही, एवढा विचार करायची गरज नाही. मी आत्ता सांगितलेली पद्धत जरी केली तरीही ते लागू होतंय. आत्तापर्यंत सांगितलेली ही पद्धत आणि यापुढं 83 क्रमांकानुसार तत्सम आणि पोटजात म्हणून गॅजेटचा आधार घेऊन तीनही मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे. सातारा संस्थांच्या गॅजेटियर बद्दल पण तेच विषय. असं करून आपण उद्यापासून गावागावात किंवा तालुक्यात जिल्ह्यात प्रमाणपत्र वाटप करण्याचं अभियान सुरू करू शकता. पुन्हा एकदा सांगतो, 83 क्रमांकानुसार त्या आधारे पोटजात उपजात म्हणून तत्सम जात म्हणून गॅजेटियरच्या आधारे गॅजेटियरला मंजुरी देऊन त्या आधारे राज्य मागासवर्ग आणि समितीच्या अहवालाच्या आधारे तुम्ही 2012च्या कायद्यानुसार 2012च्या कायद्याच्या आधारानं गॅजेटियरच्या आधारानुसार
आम्ही हैदराबाद गॅझेटियर, सातारा गॅझेटियर, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेटियर लागू करत आहोत. त्याची तात्काळ अंमलबजावणी करत आहोत. उद्यापासून प्रमाणपत्र वाटप करण्याची जिल्हाधिकारी महोदय, राज्यभरातले तहसीलदार महोदय यांना निर्देश देत आहोत की उद्यापासून आपण प्रमाणपत्र वाटप सुरू करावेत. मराठवाड्यातला मराठा हा कुणबीचे, तेच सातारा संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटला लावून आपण ते करू शकता. इतकी सोपी प्रक्रिया आहे. त्याला रात्रभर मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्याला जागायची गरज नाही. तरी पण त्यांच्याकडे कायदेतज्ञ आहेत, त्यांच्याकडे महाधिवक्ते आहेत, त्यांच्याकडे लागणाऱ्या सगळ्या प्रोसिजर आहेत. तरी रात्रभर जागायची गरज नाही. केसेस सरसकट मागं घ्यायला विधी व न्याय विभागाला तो अधिकार आहे. ती प्रक्रिया ते पार पाडू शकतात. बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय मुख्यमंत्री सहायता निधीचा आहे. तो पण साधा विषय. नोकऱ्या द्यायच्या इथून पाठीमागे दिलेल्या आहेत बलिदान गेलेल्या कुटुंबाला, आताही दिल्या पाहिजेत. मला तर अशी माहिती मिळाली, रात्री पुन्हा एक आमचा बांधव मुंबईत अटॅक येऊन वारला आहे, त्याचं बलिदान गेलं. देवेंद्र फडणवीसांमुळं 3रा खून झाला आहे आमचा आत्तापर्यंत. देवेंद्र फडणवीसला आईला बोलल्यावरती राग येतो. आमच्या आईचं लेकरू गेलं, आईच्या कुशीत खेळणारं सोन्यासारखं तिचं लेकरू आरक्षणाच्या मागणीसाठी मेलं गेलं, याची लाच तुझ्या आईला किंवा तुझ्या मंत्र्याला वाटू दे. कारण देवेंद्र फडणवीसला जर दुःख झालं तर आमच्या नेत्याला दुःख होतं. मराठ्याची पायदाशी ती म्हणते 96 कुळे आहे का नाही का 6 नंबरचे काय माहीत. पण आमचे पोरं मेले. देवेंद्र फडणवीसच्या आईला, त्या मायमाऊलीला आमचं सांगणं आहे, आई जसं तुमचं देवेंद्र फडणवीस लेकरू आहे तसं आमच्या आईचं काल लेकरू देवेंद्र फडणवीस साहेबांनी हिरावून घेतलं. आई एक शब्द तरी त्या लेकराबद्दल बोलता, या लेकराबद्दल बोला अशी आमची अपेक्षा. गरिबाचं लेकरू पायपीट करीत करीत आरक्षणाच्या न्यायासाठी मुंबईला तुमच्या पोराच्या दारात आलतं, पण तुमच्या पोरानं त्याचा खून केला, न्याय तर दिलाच नाही. त्याला अटॅक येऊन मेलं म्हणजे त्याला खूनच म्हणलं जातं. देवेंद्र फडणवीसच्या आई माऊलीला आमचं तेच विचार नाही. तुमच्या लेकराबद्दल तुम्हाला जितक्या वेदना होत्या, आईचं काळीच तुम्ही देवेंद्र फडणवीस तर जरांगे पाटील आता बोलतायत, मराठ्यांना कुणबीची पोटजात म्हणून जाहीर करा. देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने याची दखल घेणं अपेक्षित आहे असं जरांगे पाटलांनी म्हटलंय. मुख्यमंत्र्यांनी रात्रभर बैठक घेतली असं कळतंय. मराठ्यांना कुणबीची पोटजात म्हणून जाहीर करा असंही जरांगेंनी म्हटलंय. आणि आईवर बोललं, फडणवीसांना वाईट वाटतं तर आमची लेकरं मरतायत, त्यांच्या आयांना काय वाटत असेल याचाही विचार करा असं जरांगे पाटलांनी म्हटलंय. आमचा जीव झाला का? आणि इतकी बिकट परिस्थिती तुमच्या पोरानं उभा केली म्हणजे हिटलरशाही आहे का? कारण आणखीनही वेळ हातातून गेलेली नाही. आम्ही हक्काच्या पलीकडे मागत नाहीत, पण राजकीय स्वार्थापोटी तुमचं पोरग कुठल्याही थराला जायला लागलं, ती वेळ आई येऊ देऊ नका. एकदा जर लोक उसळले तर काहीच बघणार नाहीत. आणखीन वेळ हातातून गेली नाही. आमची विनंती आहे, आमच्या सगळ्या लेकरांना लागतं ते आरक्षण द्या. आणि पुन्हा शेवटी सांगतो, तुम्हाला जर माझं ऐकायचं असेल पोरांनो,
तर शेवटच्या शब्दात सांगतो, तुम्ही मला तळपू नका. मी उपोषणाला बसलोय, तुम्ही शांत राहा, कुठं रस्ते अडू नका. तुम्हाला जर माझं नसेल ऐकायचं तर मग मी उपोषण सोडून देऊन घरी जातो. आणि मी तुमच्यासाठी करतो, मी तुमच्यासाठी झगडतो. माझं अंग थरथर कापतंय आता. इतके हाल चालले शरीरात तुमच्यासाठी. म्हणून माझं म्हणणं आहे, तुम्ही माझ्या शब्दाच्या बाहेर जाऊ नये. आत्तापर्यंत माझा राज्यातला मराठा समाज माझ्या शब्दाच्या बाहेर गेलेला नाही, ही मला पक्की गॅरंटी आहे. मी माझ्या समाजावर, माझ्या मुलाबाळापेक्षा, आईबापापेक्षा जास्त प्रेम माझ्या समाजावर करतो मी. आणि समाजसुद्धा माझ्यावर त्यांच्या लेकरापेक्षा जास्त प्रेम करतो. म्हणून माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, इथं बसलेल्या आणि बाहेर असलेल्या पोरांना, तुम्ही संयम, शांतता ठेवा. कुणीही कुठेही कसला धिंगाणा करू नका. इथं आझाद मैदानला येऊन बसा. आणि आपल्या ग्राउंडवरच्या पोरांना सांगणं आहे की माझी ही तळमळ आणि तळतळ तुम्ही त्या CSTला इकडं तिकडं असणाऱ्या पोराला जाऊन सांगा, आपल्या पाटलाला त्रास द्यायला नको, पाटलाला त्रास होईल असं आपल्याला पाऊल उचलायचं नाही. तुम्ही आझाद मैदानला सगळे चला. हे इथं बसलेल्या अस्सल खानदानी माझ्या विचाराच्या पोरांनी मी सांगितलेला संदेश त्यांना द्यावा आणि मुंबईभर सगळी शांतता ठेवावी. तुम्ही फक्त शांततेत कुंकड फिरा, पण शांतता ठेवा, माझं हे म्हणणं आहे. म्हणून तुम्ही पुन्हा सांगतो, सगळ्याला जाऊन सांगा, हे शांतता राहू द्या, आरक्षण घेऊ. आणखीन आपल्या टप्पे सुरू झालेले नाही आहेत. ज्यावेळेस खरी वेळच येईल त्यावेळेस आपलं तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, अख्खा महाराष्ट्रातला मराठा मुंबईकडे येणारे ज्यांनी त्यांनी ज्याची त्याची तयारी केलेली आहे, फक्त ते वाट बघतायत ते टप्पा कधी येतो आहे. इतका समजदार माझा समाज झालेला आहे. आता हुल्लडबाजी करत नाही. फक्त पोरांना जाऊन सांगा, माझा निरोप, पाटलाला डाग लागन, पाटलाला त्रास होईल असं एक काम करायचं नाही. जे कोण रस्त्यात उभा राहिलेत, गाड्या लावल्यात, त्यांनी मैदानाला लावा आणि तुम्ही आझाद मैदानाला चला. असं सगळ्यांनी माझ्यावरचं काम करावं, ही सगळ्यांना माझं विनंतीपूर्वक सांगणं आहे. आणि मला विनंती करायची वेळ माझ्याच समाजाला येऊ नये अशी माझी अपेक्षा आहे. नका असं आवाहन जरांगे पाटलांनी केलंय. आणि तुम्हाला यायचं असेल तर इथं आझाद मैदानातच माझ्यासोबत येऊन बसा. आणि आता आझाद मैदानात असलेल्या तरुणांनी सुद्धा CST आणि इतर ठिकाणी फिरत असलेल्या मराठा तरुणांपर्यंत हा निरोप आणि हा संदेश पोहोचवावा अशी विनंती, असं आवाहन देखील जरांगे पाटलांनी आता आंदोलकांना केलं आहे. त्याचबरोबर आई, जसं देवेंद्र तुमचं लेकरू आहे तसेच आमचे तरुणही कोणाचं तरी लेकरूच आहे असं जरांगे पाटील म्हणालेत. त्यामुळे आपल्या लेकराला समजावून सांगा अशी फडणवीसांच्या आईला विनंती केली आहे जरांगे पाटलांनी. आझाद मैदानात जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा 3रा दिवस आहे. जरांगे पाटील यांनी आजपासून पाण्याचा देखील त्याग केलेला आहे. आमरण उपोषण सुरू आहे जरांगे पाटलांचं. मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळावं अशी भूमिका घेऊन जरांगे पाटील यांनी मुंबईत उपोषणाची हाक दिली आहे. मोठ्या संख्येनं मराठा बांधव आता मुंबईत जमलेले आहेत. आझाद मैदान सुद्धा कचाकच भरले आणि आसपासच्या परिसरात सुद्धा मराठा आंदोलक हे जागोजागी आहेत. आपल्या लेकराला समजावून सांगा असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मातोश्रींना केलंय. जोरदार घोषणाबाजी आता केली जाते आझाद मैदानात सुद्धा आणि आसपासच्या परिसरात सुद्धा मोठ्या संख्येनं मराठा बांधव जमलेले आहेत. मागणी एकच आहे, ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळावं, सरसकट कुणबी म्हणून हे आरक्षण मिळावं आणि सगळे सोयरेबाबत सुद्धा अंमलबजावणी व्हावी. या मागण्यांसाठी जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे. आझाद मैदानात हे उपोषण सुरू आहे. तिथेही मोठ्या संख्येनं मराठा आणि आसपासच्या भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात मराठा बांधव जमले आहेत. मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये सुद्धा घुसण्याचा प्रयत्न काही मराठा आंदोलकांनी केलेला होता. आणि इतकंच नाही तर काही पत्रकारांसोबत सुद्धा गैरप्रकार घडलेले होते, ज्याची तक्रार जरांगेंकडे करण्यात आली होती. त्यानंतर जरांगेंनी सुद्धा तातडीनं त्याची दखल घेतली आहे आणि शांततेचं आवाहन केलं आहे. कुठलाही गैरप्रकार होणार नाही याची जबाबदारी तुम्ही घ्या, ती आपली आहे, माझं ऐकाल अशी मला अपेक्षा आहे असं जरांगे पाटील म्हणाले.
आणि त्याचबरोबर आसपासच्या परिसरात सुद्धा जे मराठा बांधव फिरतात त्यांच्यापर्यंत सुद्धा निरोप पोहोचवा. कुठं फिरायचं ते फिरा, पण शांततेत कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्या, असंही जरांगे पाटलांनी म्हटलं. आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत आहे. विजय, काही कारणांमुळे विजयचा आवाज आपल्यापर्यंत येत नाहीये. आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण आता हीच मोठी बातमी आहे. जरांगे पाटील यांनी आवाहन केलंय मराठा बांधवांना आणि मुख्यमंत्र्यांना देखील आवाहन केलंय की लवकरात लवकर तुम्ही आमच्या मागण्या मान्य करा. मुख्यमंत्र्यांबरोबरच त्यांच्या मातोश्रींना देखील त्यांनी विनंती केली आहे की तुमच्या लेकाला तुम्ही समजावून सांगा.